आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरून हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवारचा खात्मा करण्यात आला। इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू यांच्याकडून या खात्म्याचा दावा करण्यात आलाय। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष सुरू आहे। इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू यांनी याह्या सिनवारच्या खात्म्याची बातमी दिलेली आहे। त्याचबरोबर त्याच्या भावाचा सुद्धा खात्मा केल्याची माहिती समोर येते आहे। हमासला वर्षभरात दुसऱ्यांदा हा मोठा धक्का बसलेला आहे। याह्या सिनवारच्या खात्म्यानंतर त्याच्या भावाचाही खात्मा करण्यात आलाय। हमासला वर्षभरात दुसऱ्यांदा मोठा धक्का बसला। इस्रायली लष्कराच्या कारवाईत खात्मा करण्यात आल्याचं नेतन्याहू यांचं म्हणणं आहे। हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवारचा खात्मा करण्यात आलेला आहे। हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवारचा खात्मा झाल्याची माहिती बेंजामिन नेतन्याहू यांनी दिलेली आहे। मयूर बोरसे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मयूर, काय अधिक अपडेट्स आहेत या संदर्भातले? काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता इस्रायल पुढे, इस्रायल आणि हमास पुढे। हमासने तो मान्य केला। मे 14ला इस्रायलने एअर स्ट्राईक केली होती। त्या एअर स्ट्राईकमध्ये या मोहम्मद सिनवारचा मृत्यू झाल्याची आता अनाउन्समेंट जी आहे ती बेंजामिन नेतन्याहू यांनी केलेली आहे। आणि बेंजामिन नेतन्याहूंनी कन्फर्म केल्यानंतर आता हमासला सगळ्यात मोठा सेटबॅक बसल्याचं म्हटलं जातंय। कारण मोहम्मद सिनवारचा जो भाऊ आहे तो सुद्धा हल्ल्यातच मागच्या वर्षी मारला गेला होता। ऑक्टोबर 2023 पासून हे युद्ध सुरू झाल्यानंतर आता कुठेतरी युद्ध थांबतंय का असं दिसत असताना अमेरिकेचा प्रस्ताव इस्रायलने धुडकावला आणि पुन्हा त्यांच्यात आणखी युद्ध भडकेल अशी चिन्ह होती। पण आता हमासचा जो कमांडर आहे, जो ऑपरेशन हेड करत होता हमास करून, तोच आता मारला गेल्यामुळे गाझामध्ये आणखी हमासला नेतृत्व उरलेलं नाहीये। त्याच्यामुळे इस्रायल हा आता आणखी बेचिराग करतो की काय गाझा, असंच चित्र असेल आता पुढे। धन्यवाद मयूर, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपल्याला माहिती आहे की सिनवार बंधूंच्या नेतृत्वाखाली हमासचा हा लढा सुरू होता आणि याह्या सिनवारला गेल्या वर्षी मारल्यानंतर आता इस्रायलनं त्याचा भाऊ असलेला मोहम्मद सिनवार याचाही खात्मा केलाय। स्वतः बेंजामिन नेतन्याहू यांनी ही माहिती दिली आहे।